नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या हळदी पिकासाठी पांढऱ्या मुळ्यांच्या वाढीसाठी व आपली हळद हिरवीगारपणा दिसण्यासाठी पिवळी पडून यासाठी आपण ह्युमिक 85% ह्युमिक वापरत आहोत महाफीडचा, आणि त्याचबरोबर आपला फेरस पण 85% ते फेरस आणि ह्युमिक विरघळायला पण खूप नंबर 1 आहेत. विरघळपेक्षा पाण्यात टाकल्याबरोबर विरघळू लागले. आणि हे होतं फेरस आणि ह्युमिक होतं, आणि हे फेरस आहे. फेरस पण पाण्यात टाकल्याबरोबर एकदम विरघळून जायचं होतं, आणि याची आपल्याला हळदीला सोडल्यानंतर जबरदस्त असा रिझल्ट भेटणार आहे. बरेच शेतकरी एकत्रच मिश्रण करतात, त्यामुळे एकत्र न करता वेगवेगळे मिश्रण केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या हळदीला NPK 21-11-21+ प्रीमियम 100% वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर नंबर 1 वॉटर सॉल्युबल खत आहे. 5 किलोची बॅग आपल्या 1 एकर हळदीसाठी आपण सोडायची. महाफीडचं आहे. तर आपण याला फेरस ह्युमिक आणि एक क्रिस्टलची 21-11-21+ फर्टिलायझर सोडलेलं आहे. ठिबक असल्यानंतर काय करायचं, आपण ठिबकण्याचं औषध दिलं चालू आहे समजा, कारण पंपाद्वारे आता पाठीवर द्यायचं अगोदरच आवश्यकता. या स्टेजवर हळद आहे आपली, उपलब्ध नाही, कोण माणूस भेटत नाही, त्यामुळे आपण असेल तरी जे पानं काही आपल्या पाईप नळाला जोडायचं आणि पिवळे पानं सोडून द्यायचं. त्यामुळे काय होणार, आपल्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ आणि चकाकी, झाडांच्या हिरवेगार आणि हळदीची वाढ हिरवेगारपणासाठी आपल्या 19 सुद्धा गरज नाही. जे ठिबकद्वारे आपण आणि फुटव्यांची संख्या सुद्धा वाढण्यास मदत होईल. जबरदस्त असा रिझल्ट आहे याचा. म्हणजे आपण काय याची ॲडव्हर्टाईज करत नाही, पण आपण वापरत आहोत आपल्या शेतामध्ये स्वतःच्या. पाहू शकता आपली हळद आतमध्ये आपण सोयाबीन घेतलेलं आहे, जे की आतमध्ये तण निघणार नाही आणि वाढल्यानंतर आपण व्यवस्थित होईल. पाहू शकता तुम्ही. यामुळे काय होणार आहे मित्रांनो, आपल्या ह्युमिकने फॉलो करा, पांढऱ्या मुळ्यांची वाढ होणार, लाईक करा, शेअर करा. फेरसमुळे आपल्या हिरवेगारपणा पानावर टिकून राहणार, आपल्या पेजवर तेच राहणार आपल्या पानावर, जसं की पत्त्यावर आहे करत जाऊ. तेच हिरवेगार कळू शकता. आपल्या पानाची चकाकी, क्वालिटी पिवळे होणार नाही, पानाची जाडी, ठिबकद्वारे पाणी देतो आपण, चांगली क्वालिटी पाहायला मिळेल आपल्याला पानामध्ये. तुषारनं दिल्याच्या नंतर जमीन पूर्ण कडक होत आहे. ठिबकद्वारे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला, त्यामुळे ठिबक फॉलो करा, शक्यतो द्यायला पाहिजे. लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.